श्रावणातील दुसरा सर्वात मोठा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन। नारळी पौर्णिमा ही कोकण मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून मुंबईत देखील अनेक ठिकाणी साजरी केली जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही विलेपार्ले इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्ले विधानसभा शाखा क्रमांक 84 या भागात नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांच्याकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे यंदाचे 20वे वर्ष असून या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। या स्पर्धेमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन नारळ फोडले। या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे एकावर एक नारळ आपटून फोडला जातो, त्यामध्ये ज्यांचा नारळ शेवटपर्यंत राहतो तो स्पर्धक विजयी होतो। यावेळी नितीन डिचोलकर म्हणालेत की हिंदू पारंपरिक सण कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, पण मुंबईत आपली हिंदू संस्कृती लोकांना कळावी म्हणून आम्ही हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो। तर नारळी पौर्णिमेनिमित्तानं आम्ही नारळ फोडो स्पर्धा आयोजित करत असून या स्पर्धेत 400 ते 500 स्पर्धक सहभागी होतात। तसेच जास्तीत जास्त नारळ फोडणाऱ्याला सोन्याचं पेंडल बक्षीस देण्यात आलं असून त्याचप्रमाणे आकर्षक ट्रॉफी व इतर पारितोषिक देखील देण्यात आले।